मराठी माध्यमाच्या शाळा वाचाव्यात, शिक्षकही त्या शाळेमध्ये टिकला गेला पाहिजे आणि विद्यार्थीही टिकला गेला पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी शाळा भेटीला ज्यावेळेस जातोय, संबंध आपल्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर 5ही जिल्ह्यामध्ये माझा प्रवास चालू आहे. पण विशेषतः ज्यावेळेस शिक्षकांच्या भेटी गेल्यावर सविस्तर शिक्षक जे बोलत आहेत की सर, शाळा बाह्य जे विद्यार्थी होते, बहिस्थ विद्यार्थी, तर ते गोळा करायचं काही वर्षापूर्वी शासनाने हट्टास केला होता की हे शाळा बाह्य विद्यार्थी आहेत, त्यांना गोळा करा, शाळेत आणा, शिकवा आणि ती मुलं शिकली गेली पाहिजे. अशी मुलं आहेत, ऊसतोडी कामगार असतील त्यांची मुलं आहेत, वस्तीवरची मुलं आहेत, भटक्या जाती जमातीतली मुलं आहेत, पारधी समाजाची मुलं आहेत, गोरगरिबाची मुलं आहेत, बालमजुराच्या निमित्ताने का होईना पण काहीतरी शाळा बाह्य राहतात. या सगळ्या मुलांना गोळा करून आणण्याचं काम शिक्षकांनी जे केलंय, खरं शाळेत मुलं आहेत पण ती मुलं हजेरीपटावरती घेता येत नाहीयेत, ऑनलाईन घेता येत नाहीत, कारण त्याला जो निकष लावलेला आहे तो म्हणजे आधार कार्ड त्याचं असलं पाहिजे. आता ह्या बहिस्थ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्यांचे पालक कसे काढणार? त्यामुळे त्यांच्याकडे ते आधार कार्ड नाही आहेत. म्हणजे शाळेत बसायला विद्यार्थी संख्या जास्त आहेत पण तीच आपल्याला खरं ऑनलाईन कमी संख्या दिसते. म्हणून शिक्षक हा अतिरिक्त ठरला जातोय. आणि आता नवीन संच मान्यतेनुसार 2024च्या असं आहे की 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, याच्यामध्ये शिक्षकही अतिरिक्त ठरला जातोय आणि काही शाळाही ओस पडायला लागलेल्या आहेत. म्हणून आधार कार्डाचा जर निकष कमी केला आणि या सरसकट मुलांना जर प्रवेश दाखवले शाळाबाह्य, तर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि विद्यार्थीही शाळेमध्ये येईल आणि शिक्षकही शाळेमध्ये टिकेल. त्यामुळे तो जो निकष आहे तो थोडा शिथिल करावा आणि आधार कार्डाची अट त्यांना कमी करण्यात यावी, ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे.